जमलेत ना, मी खूप खुश आहे. जर्रा सुद्धा कुठे फुटली नाही आणि टुम्म फुगलेला अशी आणि एकदम अशी मऊ झाले. टेस्ट करा. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. हा पूर्ण दिवस तुमचा खूप आनंदाचा मजेत जाऊ दे. आज 2 मार्च आणि आपला भारतीय परंपरेनुसार होळी सण आणि या होळी सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वेगवेगळ्या रंगाने तुमचे आयुष्य असेच भरभराटी होऊ दे एवढीच इच्छा आहे. आज इतकं धावपळ सकाळपासून आवरले कारण 2 दिवस पिकनिकला गेलो होतो आणि काल यायला खूप लेट झाला. तरी 8 विरूच्या स्कूलमध्ये मस्तपैकी स्विमिंग पार्टी आहे. रेग्युलर टाइम असतं तर थोडी धावपळ झाली असती, परंतु त्याचं स्कूल आज खूप लेट नाही. 11:50 ते 1 टायमिंग असा आहे. पूर्ण तयारी करून घेतली आणि स्विमिंगसाठी रेग्युलर असा डेली यूजचा ड्रेस घातलाय आणि विरू आता खूप एक्साइटमेंट आहे. जायचं विरू. आणि त्यासोबतच आज स्टडी नसल्यामुळे खुश आणि मस्तपैकी सुका खाऊ, त्यासोबत एक्स्ट्राचे कपडे, टॉवेल, एक वॉटर बॉटल आणि काही इतर साहित्य घेतलंय आणि आता निघालोय. 5 मिनिटांमध्ये स्कूलमध्ये पोहोचेन. मग खुश. चला एन्जॉय करायचा. आणि त्यासोबतच कलर पण घेतलेत. होळीचे एकमेकांना कलर लावायचे. चालेल चालेल चला. हा चला कलर दे इकडे. चला आज जावा. हळूहळू हळूहळू. विरू ये लवकर चल. टीचरांना हॅपी होली. विरू हॅपी होली. Happy Holi! हॅपी होली. Happy Holi! हॅपी होली. Happy Holi! हॅपी होली. लावा लावा. हॅपी होली. आदिश्री हॅपी होली. विरू देवांश बॉल सोबत घे. थ्रो थ्रो. विरूच्या लाडक्या मावशी हॅपी होली. हॅपी होली. विधी हॅपी होली. वाव. विरूची बेस्ट फ्रेंड. पूर्ण कपडे चेंज करून घेतलेत. विरू एन्जॉय केला तू. खुश आहे. चला आता घरी. संध्याकाळी होळी दहन करण्याची तयारी चालू आहे. आत्ताच घरी आले आणि विरू थोडंसं खातोय कारण पूर्ण थकून गेलाय तो. इतका एन्जॉय केलाय त्याने आणि टीचर लोकांनी केलेलं मॅनेजमेंट इतकं अप्लाय झालं ना, खूप आवडलं. कारण त्यांच्या स्कूलमध्ये 4 क्लासेस आहेत, प्ले ग्रुप ते सिनियर KG आणि सगळी मुलं एकत्र घेतली तर थोडीशी गर्दी होईल. प्रत्येकाला एन्जॉय करता येणार नाही या प्लॅनिंगने त्यांनी 4 टायमिंग ठेवले होते आणि विरूला म्हणजे नर्सरीच्या बॅचला 11:50 ते 1 टायमिंग होतं. सगळी मुलं इतका एन्जॉय करत होते. विरू सुद्धा खूप छान रमला होता. एकमेकांना कलर लावणे, पिचकारीन पाणी उडवणे
आणि भरपूर गोष्टी मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यासोबतच आम्ही ज्या काही लेडीज होतो त्यांनी सुद्धा खूप होळी एन्जॉय केली. सगळ्यांना कलर लावणे, एकमेकांसोबत गप्पा गोष्टी असं सगळं चालू होतं. आणि प्रत्येक स्टुडंट सोबत एक पॅरेंट्स कंपल्सरी असल्यामुळे 1 तास थांबायचं होतं. काही जणांची नवीन सुद्धा ओळख झाली असं भेटल्यामुळे, आणि आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला. त्यासोबतच सगळी मुलं घरी जात होते आवरून, तरी विरू बाहेरच यायला तयार नाही. इतका खुश होता ना तो. त्याचं सगळं आवरून घरी आले. आणि संध्याकाळी आमच्या बिल्डिंगमध्ये होलिका दहन कार्यक्रम असल्यामुळे खाली लोक तयारी सुद्धा करतायत. आज होळीसाठी पोळ्या करायच्या आहेत आणि हा सगळ्यात टास्क असणार आहे मोठा माझ्यासाठी. तेलाच्या पोळ्याऐवजी मी यावेळी अशा पिठाच्या पोळ्या करायचा प्लॅन करतोय. आणि सध्या थोडंसं बाहेरचं इतकं खाणं झालंय ना, त्यामुळे असं वाटतं की थोडंसं तेलकट कमी करावं. आणि पिठाची जी आपण पोळी बनवतो ती एकदम अशी हेल्दी आहे, त्याच्यामुळे तो विचार सध्या चालू आहे. काय या विरू आलाय. मला अजिबात नाही लावायचे कलर. किती वेळा तुझे कपडे बदलायचे? हॅपी होली बोल. हॅपी होली. कलर लाव ना पुढे पुढे सगळ्यांना. हॅपी होली. हॅपी होली. आता खेळ. सगळी तयारी करून घेतली आधीच. आणि आता विरू सुद्धा मित्रांसोबत खेळतोय. तोपर्यंत पटकन सगळ्या पोळ्या बनवून घेते आधी. आज पिठावरची पोळी बनवून घेतली आणि जरा सुद्धा फाटली नाही, त्याच्यामुळे इतकं मस्त वाटते ना. आणि एकदम अशी मोठी झणझणीत केले. आणि पहिली पोळी जमलं तर खूप असं भारी वाटतं, करायला असं कंटाळा येत नाही. आता या बाकीच्या सगळ्या पोळ्या पटापटा बनवून घेते. दुसरी लाटतोय तोपर्यंत पहिली फुगले सुद्धा. वा. आणि पहिल्या ट्राय मध्ये एवढी बेस्ट जमले. आणि वरून तुपाचा वापर केलाय. मस्त वाटलं आज. सगळ्या पोळ्या लाटून झाल्यात आणि एवढ्या मस्त जमलेत ना, मऊ लुसलुशीत झालेत. ही थोडीशी गरम आहे. आणि असं वाटतं की दरवेळी आपण एवढी का तेलाच्या पोळीसाठी झंझट करतोय. इतक्या मस्त जमलेत ना, मी खूप खुश आहे. जरा सुद्धा कुठे फुटली नाही आणि टुम्म फुगलेल्या अशा आणि एकदम अशी मऊ झाले, लुसलुशीत आहे. आणि खूप भारी वाटलं. आणि जर पोळ्या नाही मोडल्या तर खूप करायला इंटरेस्ट येतोय. आणि शेवटच्या पोळीपर्यंत असं वाटत होतं की अजून लाटायच्यात, अजून लाटायच्यात. आणि हा जो काही पोळ्यांचा आनंद आहे तो माझ्या चेहऱ्यावरूनच दिसत असेल. आता पटकन फक्त बटाट्याची भाजी करून घेणार आहे. आज पापड किंवा भजी असं काहीही नसणार आहे जेवणामध्ये. तर हा सगळा आता पसारा काढून घेते पटकन आणि बटाट्याची भाजी बनवून घेते. सगळ्या पोळ्या करेपर्यंत विरू सगळ्या मित्रांसोबत खाली अंगणात खेळत होता. आणि सगळ्यांनी ओलं करून टाकले. आणि आता पिहू आणि विरू दोघ जण खेळत आहेत. पूर्ण लुक चेंज झालाय. विरू चेहरा दाखव. दोघं पण डोळे बंद करा. आज सरप्राईज देते. डोळे उघडा. टेस्ट करा. झाले व्यवस्थित? खूप छान झालं. विरू टेस्ट कर. तू खा. हे मला माहित होतं ऍक्च्युली माझं बाळ माझ्यासाठी पुरणपोळी बनवणार, सरप्राईज देणार. मला सकाळपासून आमचं चालू होतं कम्युनिकेशन, पण मला सरप्राईज देणार याच्यासाठी मी त्यासाठी खास स्पेशल ती असेल चिक्की घेऊन आलो, तिची आवडती. हे बघा चिक्की घेऊन आलेली आहे. होळीसाठी स्पेशल अशी साडी नेसून घेतली. आणि आजची साडी अगदी 2 मिनिटात नेसले एवढ्या गडबडीमध्ये. आणि नैवेद्याचे ताट बनवून घेतले. त्यासोबतच काही फुले, रंग, नारळ, काळे तीळ, साखर, थोडेसे तांदूळ आणि 2 अगरबत्ती घेतलेत. आता आम्ही तिघेजण मिळून खाली बिल्डिंगच्या खाली कार्यक्रम आहे तिकडे जातो. पूर्ण येऊ दे. माझी सरप्राईज विरूची आणि तिची वन मंडळाने रहिवाशांनी किती सेवा मनोभावे केलेली आहे ते मान्य करून घे.
जो नैवेद्याचा प्रसाद दिलेला आहे तो मान्य करून घे आणि सतत त्यांच्या हातून चांगली सेवा घडू दे हीच तुझ्याकडे प्रार्थना आहे. आणि प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना रहिवाशांना सगळ्यांना सुखाची ठेव, सुख समृद्धी शांती दे, सगळ्या सर्वांच्या घरामध्ये भरभराटी होऊ दे आणि सदैव तुझ्या हातची सेवा होऊ दे. होय महाराज. सावकाश सावकाश. खालून पूजा करून आले आणि आता जेवायचं आहे. आजच्या जेवणामध्ये साधा असा पांढरा भात, त्यासोबतच येवणीची म्हणजेच कटाची आमटी, मग अशी केलेल्या लुसलुशीत अशा पोळ्या आणि त्यासोबतच बटाट्याची भाजी. त्यांनी खाल्ल्यानंतर इतकं कौतुक केलं पोळ्याचं, खूप बरं वाटलं. आणि त्यासोबतच मगाशी घरच्या देवाला नैवेद्य दिला होता तर ते ताट आहे. आता पटकन तिघेही जेवून घेतो, खूप भूक लागले. तिघांचंही जेवण करून झालं आणि इतकं मस्त होतं ना सगळं जेवण. मेन म्हणजे पोळी खाताना तर प्रत्येक घासाला त्यांचं कौतुक होतं आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरूने आपल्या हाताने पूर्ण जेवण जेवलं आणि हे बघून इतकं समाधान वाटलं ना. म्हणजे आपण एवढं जे काही जेवण बनवतो तर आपल्या घरातल्यानी ते अगदी पोट भरून खाल्लं तर एक वेगळंच समाधान असतं. तर खूप भारी वाटलं आणि आजचे दोन्ही कार्यक्रम खूप मस्त झाले. विरूने पण खूप एन्जॉय केला आणि तसेच हा होळीचा कार्यक्रम सुद्धा खूप छान व्यवस्थित पार पडला. आणि आज 2 वेळा कलरचा चेहऱ्यावर वापर झाल्यामुळे पूर्ण लुक चेंज झालाय. तर व्यवस्थित असं स्किन केअर करून घेते. कालचाच व्हिडिओ आज कंटिन्युअस करते आणि आज ब्रेकफास्टला मस्तपैकी दूध आणि पोळी खाऊन घेतलं. आणि मेन म्हणजे आपल्या गावी रंगपंचमीला कलरने खेळतात, परंतु मुंबईमध्ये धुलिवंदनलाच भरपूर खेळतात. सकाळपासून एवढी मुलांची धावपळ चालू आहे. तर विरूसाठी नवीन पिचकारी, कलर आणि छोट्या छोट्या पाण्याच्या पिशव्या भरण्यासाठी ते दोघे खरेदीला गेलेत. आणि आता नाश्ता झाल्यामुळे तर मी एकदम निवांत बसले. विरूसाठी सकाळी त्यांनी नवीन पिचकारी आणले आणि छोट्या छोट्या पिशव्या भरून घेतल्यात कलरच्या पानाच्या आणि एवढी बकेट भरून त्याला पाणी दिले. दाखव, भर पिचकारी. ताकद नाही वाटत लागत, मोठी आहे पिचकारी. हा बस, आता त्याच्यातच सोड. मोठे आहे विरू. संपलं पाणी सगळ्यांचं. सातू कोळीवाड्यात आहे. कलरमुळे पूर्ण लुक चेंज होऊन गेला आणि इतकी एन्जॉयमेंट केली ना. मस्तपैकी कलर लावणे, गार पाणी ओतणे एकमेकांच्या अंगावर आणि त्यासोबतच आता सध्या बिल्डिंगच्या खाली डान्स वगैरे सगळं चाललंय आणि संध्याकाळी शॉवर असणार आहे. त्यामुळं पूर्ण दिवस आज सेलिब्रेशनमध्येच असणार आहे. तर हा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.